वेलकम टू अवर चॅनल माधुरी क्लासेस. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सेटचे लेसन नंबर 1 सेटचा प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला. थोडक्यात पहिले आपण काय शिकलो त्याची रिव्हिजन करते. आपण शिकलो सेटची डेफिनेशन. सेटची डेफिनेशन काय? कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स म्हणजे सेट्स. मागच्या वेळेस आपण काय शिकलो? सेट्स म्हणजे काय शिकलो? सेट्सचे डिनोशन्स म्हणजे कसं डिनोट करतो आपण ते शिकलो. त्याचे मेथड्स शिकलो. रूल मेथड, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड आणि रूल मेथड और सेट ऑफ अ बिल्डर फॉर्म मेथड. ओके, आता आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 साठी ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण बेसिकली शिकणार आहोत. तर याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत टाइप ऑफ सेट्स आणि इक्वल सेट्स. ओके, आता टाइप ऑफ सेट्स. 4 टाइप्स आहेत. सेटचे किती टाइप्स आहेत? 4 टाइप्स आहेत. पहिला आहे सिंगल टर्म सेट्स, एम्प्टी सेट्स और नल सेट, फिनाइट सेट और इनफाइनाइट सेट. हे 4 टाइप्स आहेत सेटचे. त्यांच्या शब्दांमध्येच त्यांचे अर्थ आहेत. अतिशय सोपं आहे हे. सिंगल टर्म सेट्स म्हणजे सिंगल एलिमेंट. ज्या सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट असतो त्याला सिंगल टर्म सेट म्हणतात. ज्या सेट मध्ये एकच एलिमेंट असतो त्याला सिंगल टर्म सेट म्हणतात. दुसरा काय आहे? एम्प्टी सेट और नल सेट. या वाक्यात या शब्दांमध्येच त्याचा अर्थ आहे. एम्प्टी सेट म्हणजे की त्या सेट मध्ये काहीही नसतं, कुठलाही एलिमेंट नसतो. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जातो आणि ते क्वेश्चन जेव्हा तुम्ही लिस्टिंग मेथड मध्ये किंवा रोस्टर फॉर्म मध्ये सोडवता तेव्हा त्याचं उत्तर म्हणजे ब्रॅकेट मध्ये नल येतं. नल म्हणजे काहीच एलिमेंट येत नाही, तेव्हा त्याला म्हणतात एम्प्टी सेट और नल सेट. ओके, एम्प्टी सेट आणि नल सेट मध्ये थोडासा चेंजेस काय आहे बघा की आपण हा आता पुढे एक्झाम्पल मध्ये मी सांगते तुम्हाला. त्याच्यानंतर फिनाइट सेट आणि इनफिनाइट या शब्दांमध्येच अर्थ आहे. फिनाइट सेट म्हणजे काय? लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स. लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स. आणि इनफाइनाइट म्हणजे अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल सेट. अनलिमिटेड, लिमिटेड अँड काउंटेबल म्हणजे काय की आपण काउंट करू शकू. त्या सेट मध्ये इतके नंबर असतात की आपण ते काउंट करू शकू, त्याला म्हणतात लिमिटेड सेट. त्याला म्हणतात फायनाइट सेट. आणि इनफायनाइट सेट मध्ये आपण त्या काउंटही करू शकणार नाही. थोडक्यात म्हणजे काय झाले? आपले नॅचरल नंबर झाले, होल नंबर झाले, हे अनलिमिटेड आहेत, अनकाउंटेबल आहेत, म्हणून ते इनफायनाइट सेट मध्ये येतात. आता आपण तुम्हाला हे 4 टाइप्स कळले का? पहिले सिंगल टर्म सेट, एम्प्टी सेट, फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट. हे 4 टाइप्सच्या शब्दांमध्येच त्याचा अर्थ आहे. आता प्रत्येकाचा आपण एक एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये आता सिंगल टर्म सेट मध्ये बघा, A is the set of even prime number. काय म्हटलंय त्यांनी एक्झाम्पल दिले आपल्याला. A is the set of even prime number. याच्यात लक्ष द्या, तुम्ही प्रश्न वाचताना डायरेक्ट अंडरलाइन करत जा. त्यांनी काय म्हटलंय? इवन म्हटलेलं आहे. दुसरं काय म्हटलंय? प्राइम म्हटलेलं आहे. प्राइम नंबर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? जो स्वतःच्याच टेबल मध्ये येतो, 1 च्या टेबल मध्ये येतो आणि स्वतःच्याच टेबल मध्ये येतो, ते झालं प्राइम नंबर. मग या प्राइम नंबर मध्ये फक्त इवन नंबर काढायचा आहे आपल्याला. तर इवन नंबर फक्त 2 हा एकच आहे. मग या सेट मध्ये काय झाला? एकच एलिमेंट आला. हा एकच एलिमेंट आला म्हणून हा झाला सिंगल टर्म सेट. ओके, आता एम्प्टी सेट आणि नल सेट मध्ये काय आहे? असे काही एक्झाम्पल येतील की तुम्हाला ते लिस्टिंग मेथड मध्ये रोस्टर फॉर्म मध्ये सोडवताना त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सरच येणार नाही. ते तुम्हाला फक्त त्याचा जो फॉर्मॅट आहे, ज्या पद्धतीने आपण सेट डिनोट करतो त्या पद्धतीने फक्त डिनोट करायचा ब्लँकली. फक्त ब्लँकली डिनोट करायचा. ते झाले एम्प्टी सेट और नल सेट. किंवा जर तुम्ही हे अशा पद्धतीने दाखवा किंवा और तुम्ही ते b = पाय. b = पाय. नल सेट असल्याचा, एम्प्टी सेट असल्याचा हे चिन्ह आहे. एम्प्टी सेट असल्याचा, नल सेट असल्याचं हे चिन्ह आहे. एक तर आयदर तुम्ही हे असं डिनोट करा किंवा b = असं डिनोट करा. याला कर्ली सेट्स लावायचे नाही. याला कर्ली सेट्स लावायचे नाही, हे चुकीचं आहे. एक तर तुम्ही हे असं लिहा किंवा असं लिहा. ओके, b पाय. ओके, समजलं सगळ्यांना? नल सेट मध्ये आता याचे एक एक्झाम्पल बघूया. असे कोणते
ओके, आता त्यांनी काय म्हटलंय, असा नंबर शोधा तुम्ही की जो 2 आणि 3 च्या मध्ये आहे. 2 आणि 3 च्या मध्ये काही नंबर आहे का? नाही. म्हणून मग आपला हा एम्प्टी सेट आला किंवा आपला हा नल सेट आला. समजलं तुम्हाला? आता हे सेकंड थर्ड टाइप आहे फायनाइट सेट. याच्यात लिमिटेड, काउंटेबल, म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय उदाहरण, तुमच्या वर्गात किती स्टुडंट आहे हे काउंटेबल आहे, मग तो फायनाइट सेट झाला. तुमच्या शाळेत किती विद्यार्थी आहेत टोटल, तो झाला फायनाइट सेट. जे आपण काउंट नंबर जरी जास्त असला पण जर का तो आपण काउंट करत असू तो आपल्याला कुठेतरी त्याचं, आता एखाद्या समजा एखाद्या सिटीचं पॉप्युलेशन विचारलं आपण काउंट करू शकतो. मे बी तो नंबर खूप मोठा असेल पण तरी तो फिनाइट सेट मध्ये येतो. ओके, आता याच्यात उदाहरण दिले आपल्याला, C is equal to P such that P, आता हा P म्हणजे काय? P is a number from 1 to 22 divisible by 4. लक्ष द्या आता इथे 1 to 22 divisible by 4 म्हणजे डिव्हिजिबल आलं म्हणजे याचा आपण टेबलच करायचा अप टू 22 पर्यंत. मग आता 4 चा टेबल लिहायचा. 4 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 20 4 6 जा किती येतं? 24 येतो. किती येतं? 24. पण आपल्याला कुठपर्यंत लिहायचं आहे? अप टू लिमिटेशन त्यांनी दिलेलं आहे 22 पर्यंत लिहायचं आहे. म्हणून आपण हे फक्त 20 पर्यंतच हा सेट बनवणार. मग आता हे काउंटेबल झालं की नाही? हो की नाही? आपण हे नंबर काउंट करू शकतो. कोणी विचारलं तुझ्या ह्या एक्झाम्पलच्या सी सेट मध्ये किती नंबर्स आहेत? 1 2 3 4 5 नंबर्स आहेत. हे आपण काउंट करू शकतो. म्हणून हा झाला फिनाइट सेट. ओके, आता इन्फिनाइट सेट. इन्फिनाइट मध्ये मी तुम्हाला सांगितलंय अनलिमिटेड, अनकाउंटेबल. त्याच्यामध्ये आता हे सांगता सांगताच मी तुम्हाला जे मागे रूल सांगितले त्याचा परत इथे रिपीटेशन करते. एन म्हणजे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर सुद्धा अनकाउंटेबल, अनलिमिटेड ओळखण्याची एक सोपी मेथड आहे. म्हणजे ब्रॅकेट मधल्या नंबरच्या पुढे जर असे डॉट 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 दिले तर याचा अर्थ की हे संपणार नाही, हे अनकाउंटेबल चालूच राहणार आहे. म्हणून तो इन्फिनाइट सेट होतो. आता याच्यात नॅचरल नंबर झाला, एन नी डिनोट करतो. डब्ल्यू कशाने डिनोट करतो सांगा? कशाने डिनोट करतो आपण? मागच्या वेळेस मी सांगितलं आहे मागच्या व्हिडिओ मध्ये डब्ल्यू आपण कशाने ओळखतो? होल सेट, होल नंबर ऑफ सेट्स. याच्यात आणि याच्यात फरक काय? नॅचरल नंबर मध्ये 0 नसतो, होल नंबर मध्ये 0 असतो. हा एकच फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. त्याच्यानंतर आय कशाने डिनोट करतो आपण? आय म्हणजे काय? इंटिजर्स. आय म्हणजे काय? इंटिजर्स. इंटिजर्स माहिती आहेत ना तुम्हाला? स्केल माहिती की नाही? 0 असतं, 1 2 3 4 -1 -2 -3 -4. हे झाले इंटिजर. हे सुद्धा अनकाउंटेबल आहे. त्याच्यात आपण लिहूया 0 1 2 3 -1 -2 अनकाउंटेबल. ओके, त्याच्यानंतर क्यू हा आपण रॅशनल नंबरला लिहितो आणि आर आपण रियल नंबरला लिहितो. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? ओके, नाउ क्यू आपण रॅशनल नंबर माहिती ना? 1/4 2/5 3/7 हे सगळे रॅशनल नंबर झाले. आणि रियल नंबर म्हणजे सगळे टोटल सगळे नंबर त्याच्यामध्ये येतात. पण हे आपण फक्त ह्याच वर्डने डिनोट करू शकतो. कॅपिटल लेटर एन डब्ल्यू आय क्यू एन आर. ओके, याच्यात येणारे सगळे नंबर इन्फिनाइट सेट मध्ये येतात. अनकाउंटेबल असतात, अनलिमिटेड असतात. कळलं का तुम्हाला? हे अतिशय सोपं आहे मुलांना, हे नीट लक्ष द्या. माझा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे 4 वेळा जर बघितलं तर तुम्हाला ते इझिली समजेल. ओके, ह्या सेटवरच हे जे मी काही एक्सप्लेन करते याच्यावरच तुमचा 1.2 प्रॅक्टिस सेट आहे. समजलं तुम्हाला? सिंगलटन मध्ये फक्त एकच एलिमेंट असतो, सिंगल एलिमेंट. एम्प्टी सेट और नल सेट त्याच्यात एलिमेंटच नसतो. फिनाइट सेट लिमिटेड, काउंटेबल, मोजू शकतो आपण, लिमिटेड असतात ते झाले फिनाइट. आणि इन्फिनाइट मध्ये अनकाउंटेबल, अनलिमिटेड असतात. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? आज आपल्याला या लेसन नंबर सेट मध्ये 1 मध्ये फक्त टाइप्स ऑफ सेट्स आणि इक्वल सेट्स
हे दोनच ऍटम तुम्हाला जर नीट कळले तर तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 परफेक्ट सॉल्व होणार आहे. ओके, हे झाले आता टाइप्स ऑफ सेट्स. ओके, आता आपण सेकंड पॉइंट बघूया, इक्वल सेट्स. इक्वल सेट्स ह्याच्यात सुद्धा शब्दातच तुम्हाला कळलं पाहिजे. इक्वल सेट्स म्हणजे दोन सेट्स असतील ते तुम्हाला इक्वल आहेत का नाही सांगायचे. आता ते कसं सांगणार आपण, जर ए सेट मध्ये जर 4 नंबर असतील आणि बी सेट मध्ये पण तेच 4 नंबर असतील तर ए आणि बी हा इक्वल सेट झाला. दोन सेटचं कंपॅरिझन होतं याच्यामध्ये. लक्षात ठेवा, त्याची इक्वल सेटची डेफिनेशन काय आहे बघा. टू सेट्स A and B are said to be equal if, आता A आणि B आपण इक्वल केव्हा म्हणू शकतो, if every element of set A is in set B. प्रत्येक एलिमेंट, जो काही एलिमेंट A च्या सेट मध्ये आहे तो सुद्धा B मध्ये आहे, and every element of set B is in set A, आणि B मधले ही सर्व एलिमेंट A मध्ये आहे, ते झाले इक्वल सेट्स. कळलं. आता हे डिनोट कसं करतात ते मी दाखवते. आधी आपण एक एक्झाम्पल बघूया. आता इथं लक्षात ठेवा, या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला एक जे काही क्वेश्चन्स असतील ना ते तुम्हाला सेट बिल्डर फॉर्म मध्ये रूल मेथड मध्ये असणार आहे, पण ते पहिले तुम्हाला लिस्निंग मेथड मध्ये सॉल्व करावे लागतील, तेव्हा तुमची उत्तरे येणार आहेत. या सेट मध्ये ह्या दोन बेसिक गोष्टींमध्ये हे दाखवलंय त्यांनी की आपल्याला तुम्हाला सेट बिल्डर फॉर्म मध्ये क्वेश्चन्स असणार, त्याचं तुम्ही लिस्निंग मेथड करायची, लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथडने सोडवायचं आणि मगच याचं उत्तर निघणार. हे लक्षात ठेवा मुलांनो. आता ए बघा, आता इक्वल सेटचे दोन एक्झाम्पल मी घेतले. ए सेट मध्ये काय आहे, x such that x is a letter of the word listen. कुठला, लिसन शब्दातले, लिसन जो वर्ड आहे त्याच्यात जे काही लेटर आले आहेत ते ए सेट मध्ये आहेत. ओके, आणि बी काय दिलंय, बी y such that y is a letter of the word silent. ओके, आता हे दोन्ही तुम्हाला लिस्टिंग मेथड मध्ये सॉल्व करायचे आहेत. आता पहिला करूया आपण ए. आता लिसन बघा, एल घेतला, एल आय एस टी ई एन घेतले सर्व. ओके, आता सायलेंट मध्ये पण सेम पद्धतीने हा बी मध्ये काय करणार, बी मधला एस घेणार, घेतला, आय घेतला, एल ई एन टी. ओके, आता या दोन्ही याच्यामध्ये सेम लेटर्स आहेत. एल आहे, इथे पण आहे. आय आहे, एस आहे, टी आहे, ई आहे, एन आहे. दोन्ही सेट मध्ये काय साम्य आहे, इक्वल म्हणजे सेम. काय सेम आहे, त्याच्यात आलेले जे लेटर्स आहेत ते सगळे सेम आहेत. आता इथं सुद्धा ती कंडिशन लागू होते की तुम्हाला ते ऑर्डरनीच असायला पाहिजे असं काहीही गरज नाही. उलटा सुलटा असले तरी चालतील, पण प्रत्येक एलिमेंट हा दोन्ही सेट मध्ये पाहिजे, एकचदा पाहिजे आणि दोन्हींचा सेट कंप्लीट तेवढाच पाहिजे, तरच ते इक्वल सेट होतात. समजा आता या बी सेट मध्ये अजून एखादा वर्ड समजा आर हा वाढला असता तर हे इक्वल झाले नसते. कळलं तुम्हाला. म्हणून जेवढे लेटर्स वरती आहेत तेवढेच लेटर खाली पाहिजे. ओके, आता हे मी इक्वलचा सेट घेतला, इक्वलचा एक्झाम्पल घेतलं. आता नॉट इक्वलचं बघा, समजा ए सेट मध्ये 1 2 3 हे तीनच नंबर आहेत. ए सेट मध्ये काय आहे, 1 2 3. आता लिस्निंग मेथड मध्ये दिले मी तुम्हाला डायरेक्ट, आणि बी मध्ये 1 2 3 आणि 4. बघा, एक फक्त नंबर इथे वाढलेला आहे. एक नंबर जरी वाढला, एक एलिमेंट जरी वाढला किंवा एक एलिमेंट कमी जरी असला तरी तो इक्वल होत नाही. मग लिहिणार कसं आपण, a is not equal to असं लिहायचंय बघा. a is not equal to b. इक्वल सेटचं समजलं आहे तुम्हाला. आता हे टाइप्स ऑफ सेट्स आणि इक्वल सेट्स याच्यावर आधारित आपल्याला आता प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 सोडवायचा आहे. थोडक्यात रिव्हिजन करा बरोबर. टाइप्स ऑफ सेटचे 4 टाइप्स आहेत, सिंगलटन, एम्प्टी, फिनाइट, इन्फिनाइट. सिंगल मध्ये सिंगल एलिमेंट असतो, एम्प्टी मध्ये एलिमेंटच नसतो, फिनाइट मध्ये काउंटेबल अँड लिमिटेड नंबर्स किंवा लिमिटेड एलिमेंट्स असतात,
इन्फिनाइट मध्ये अनलिमिटेड अनकाउंटेबल असतात आणि इक्वल सेट कळलाय तुम्हाला. दोन सेटचा कंपॅरिझन इथं असतो. तुम्हाला दिलं समजा तुम्हाला जर त्यांनी डायरेक्ट असा प्रश्न दिला रूल मेथड मध्ये किंवा सेट बिल्डर फॉर्म मध्ये जर एक्झाम्पल दिलं तर ते आधी तुम्ही लिस्टिंग मेथड रोस्टर मेथडने आधी तुम्ही तो सॉल्व करा आणि मग त्याचं उत्तर लिहा आणि मग तो इक्वल आहे असेल तर असं दाखवायचं, नसेल तर असं दाखवायचं. असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडवायचं आहे. आय थिंक इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 कडे वळूया. ओके, चला आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 बघूया. त्यातला प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. पहिला प्रश्न, डिसाइड which of the following are equal sets and which are not. Justify your answer. पहिला प्रश्न काय आहे, खाली त्यांनी काही 3 एक्झाम्पल दिले. ते आपल्याला इक्वल सेट आहे की नाही हे ओळखायचं आहे आणि ते का इक्वल आहेत किंवा का इक्वल नाही ते एक्सप्लेन करायचंय. ओके, जस्टिफाय करायचंय. पहिलं फर्स्ट काय दिले त्यांनी, a = x such that 3x - 1 = 2. ओके, सेकंड काय दिलंय, b x such that हा x काय आहे, x is a natural number but x is neither prime nor composite. त्यांनी काय सांगितलंय, x हा नॅचरल नंबर आहे पण तो प्राइमही नाही आणि कंपोजिट पण नाहीये. ओके, आता तिसरं काय दिलंय त्यांनी, x such that x belongs to n म्हणजे काय, हे मी शिकवले तुम्हाला मागच्या वेळेस प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 च्या बेसिक एलिमेंट मध्ये शिकवलं आहे. बिलॉंग्स टू n म्हणजे n म्हणजे काय आहे, नॅचरल नंबर आहे. मग x काय आहे, नॅचरल नंबर आहे पण तो कसा आहे, x < 2 पेक्षा कमी आहे. ओके, आता आधी पहिले आपण हे एक्सप्लेन करूया की याचं हे एम्प्टी आहे की नाही, इक्वल सेट्स आहेत की नाही हे आपण बघूया. आता हे इक्वेशन तुम्हाला माहिती कसं सोडवायचंय, 3x - 1 = 2. इथे मी सोडवलंय तर मी तुम्हाला पुन्हा परत सोडवून दाखवते. हे इक्वेशन घ्यायचं आधी. ओके, आता 3x = हा -1 इकडे काय होईल, +1. मग 3x = 3, x = हा 3 इकडे मल्टिपल आहे, इकडे जाताना काय होईल, या हाताला डिवाइडेड 3. मग x = काय, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3. मग इथे उत्तर काय येईल, 1. x चं उत्तर काय आलं, 1. म्हणून a सेट मध्ये काय आहे, a सेट मध्ये 1 आहे. आता हे तुम्हाला बिल्डर फॉर्म मध्ये क्वेश्चन्स आहेत. हे लिस्टिंग मेथड मध्ये, रोस्टर मेथड मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे, तेव्हाच आपल्याला कळेल की हे सेट इक्वल आहे की नाही. ओके, आता हा लिस्टिंग मेथडचा आपण सोडवला. लिस्टिंग मेथड मध्ये काय आलं, x = 1. ओके, आता इथं काय म्हटलंय, नॅचरल नंबर आहे, x काय आहे, नॅचरल नंबर आहे पण नायदर प्राइम नॉर कंपोजिट. आता प्राइम नंबर तर तुम्हाला माहिती आहे, कोणते असतात प्राइम नंबर, की जो 1 च्या टेबल मध्ये येतो आणि स्वतःच्याच टेबल मध्ये येतो त्याला प्राइम नंबर म्हणतात. फॉर एक्झाम्पल 2, 3. आता 2 हा कुठल्या दुसऱ्या टेबल मध्ये येतो का, नाही, 1 च्या टेबल मध्ये येतो आणि स्वतःच्याच टेबल मध्ये येतो. 3 सुद्धा स्वतःच्या टेबल मध्ये येतो आणि 1 च्या टेबल मध्ये येतो, म्हणून तो झाला प्राइम नंबर. आता 4 सांगा मला, प्राइम आहे की नाही, 4 हा स्वतःच्या टेबल मध्ये पण येतो, 1 च्या पण येतो, 2 च्या पण येतो, म्हणून हा प्राइम नाही. मग याला कंपोजिट म्हणतात. 5 हा प्राइम नंबर झाला, 6 हा कंपोजिट झाला. सध्या थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा की जे प्राइम नंबर आहे ते सोडून जे इतर नंबर उरतात, ते सोडून जे इतर नंबर असतात हे कंपोजिट आहे. आता हे डिटेल मध्ये शिकवलं तर तुमचं कन्फ्युजन होईल. सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की जे प्राइम नंबर आहे ते सोडून जे नंबर उरतात ते कंपोजिट नंबर आहेत. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय बघा, नॅचरल नंबर पाहिजे. ओके, नायदर प्राइम नॉर कंपोजिट म्हणजे प्राइम मध्ये पण नको आणि कंपोजिट मध्ये पण नको. मग असा कोणता नंबर आहे, तो आहे 1. हा नायदर प्राइम आहे और नॉर कंपोजिट. ओके, समजलं तुम्हाला. आता पुढचं सी मध्ये काय म्हटलंय, x such that belongs to n. इथे परत आलंय अगेन,
x बिलॉंग्स टू n, n म्हणजे नॅचरल नंबर, x लेस दॅन 2, 2 पेक्षा कमी. आता हे सोपं आहे, नॅचरल नंबर किती आहे 1 2 3 4 सो ऑन. त्यांनी काय सांगितले 2 पेक्षा छोटा, 2 पेक्षा लेस दॅन पाहिजे, 2 पेक्षा कमी पाहिजे. मग 2 पेक्षा कमी काय 1, मग याचं उत्तर काय येईल सी चा सेट येईल 1. ओके. आता इथे आपल्याला 3 इक्वेशन्स मिळालेले आहेत. कोणते कोणते हे बघा. पहिला ए सेटचं उत्तर काय आलं 1, बी सेटचं उत्तर काय आलं 1. इथे असं तुम्हाला 1 इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन हे असं लिहावं लागणार ना एक्झाम मध्ये, किंवा तुम्ही प्रॅक्टिस करताना सवय ठेवायची पूर्ण स्टेप बाय स्टेप सोडवायचं. आणि इथे हे सेकंड इक्वेशन आणि हे थर्ड इक्वेशन. ओके. हे सगळे इक्वेशन सोडवले. आता बघा इक्वल आहेत का, आहे. ए मध्ये एकच एलिमेंट आहे 1, बी मध्ये सुद्धा एकच एलिमेंट आहे सेम बी 1, सी मध्ये सुद्धा 1. मग उत्तर सर्व झाल्यानंतर फायनल उत्तर कसं लिहिणार, फ्रॉम 1 2 and 3. आता हे 1 and 2 and 3 काय आहेत इक्वेशन्स आहेत. कोणते हे बघा, हे 1 हे 2 आणि हे 3. 1 2 and 3 सेट ए बी सी इक्वल सेट्स. कळलं, एवढंच लिहायचं, काही जास्त लिहायची गरज नाही. इतकं लिहिलं तरी पूर्ण आहे, पूर्ण उत्तर होतं. ओके. सेट 1 फ्रॉम 1 2 3 सेट ए बी सी आर इक्वल. या सेट वरनं, या इक्वेशन्स वरनं हे तिन्ही इक्वल सेट्स आहेत. ओके. समजलं तुम्हाला. आता सेकंड काय म्हटलंय, डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल, गिव्ह रिझन. वरच्या सारखंच आहे, इक्वल आहे का बघायचं आहे आणि रिझन द्यायचे, काय इक्वल आहे किंवा काय इक्वल नाही त्याचं रिझन द्यायचे. ओके. सॉल्व्ह करूया आपण. आता त्यांनी पहिलं दिलंय ए इज इक्वल टू इव्हन प्राईम नंबर. हा नेहमी येतो, हा तुमचा बाय हार्टच व्हायला पाहिजे. इव्हन प्राईम नंबर म्हटलं की फक्त 2 नंबर, 2 नंबर लक्षात आला पाहिजे बस. तो इव्हन आहे आणि तो प्राईम आहे. दुसरा कोणताही नंबर इव्हन प्राईम मधले प्राईम नंबर इव्हन नाहीये, फक्त हा एकच आहे. म्हणून जिथे जिथे इव्हन प्राईम नंबर आला तिथे तिथे एकच येणार, हे लक्षातच ठेवा तुम्ही. मग आता याचं उत्तर काय आलं, ए इज इक्वल टू सेट 2. ओके. सेट 2 आला. ए सेटचा कर्ली ब्रॅकेट मध्ये 2 नंबर लिहायचा कारण हा इव्हन प्राईम नंबर आहे. बी मध्ये काय दिलं आता त्यांनी, x is a 7x minus 1 is equal to 13. बघा काय इक्वेशन दिले, ते इक्वेशन बाहेर काढून सॉल्व्ह करायचं. तेव्हा आपल्याला उत्तर येतं. हे बघा 7x minus 1 is equal to 13. हे कसं सोडवायचं माहिती आहे तुम्हाला सर्वांना. 7x is equal to, आता हा -1 तिकडे गेल्यावर काय होतो +1 होतो. मग 7x is equal to 14. मग x is equal to, आता हा 7 तिकडे काय होईल, इथं मल्टिपल आहे तिकडे डिवाइडेड होईल. मग 7 1 जा 7, 7 2 जा 14. उत्तर काय आलं, काय उत्तर आलं 2 आलं. मग बी सेटचं आन्सर काय येईल, बी सेट लिहायचा पूर्ण 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहिणार कसं, फ्रॉम 1 2 सेट ए अँड बी आर इक्वल सेट. कसं लिहिणार, फ्रॉम 1 and 2 सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. कळलं. आता लास्ट हा तिसरा क्वेश्चन. अजून याच्या पुढे 4 क्वेश्चन्स आहेत. आधी आपण हे समजून घेऊ, तो पुढचं सोडूया. ओके. आता इथं काय म्हटलंय त्यांनी, आता इथे एम्प्टी सेट्स विचारले. या पहिल्या 2 सेट मध्ये काय होतं, इक्वल सेट्स होते, इक्वल सेट्स होते आणि ते जस्टिफाय करायचे होते आपल्याला. ओके. आता एम्प्टी सेट विचारलेला आहे. आता इथे एम्प्टी सेट मध्ये बघा तुम्हाला सेट बिल्डर फॉर्म मध्ये क्वेश्चन दिलेला आहे. तो आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये, रोस्टर मेथड मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. पहिलं काय दिलं आहे त्यांनी, ए काय आहे, ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. बघा लक्ष द्या, नॅचरल नंबर पाहिजे पण 0 पेक्षा स्मॉल पाहिजे. ओके. आता मला सांगा 0 पेक्षा स्मॉल कुठला नंबर येईल का, येईल का, 0 पेक्षा कुठला स्मॉल नंबर येईल का, नाही. मग त्याचा सेट कसा तयार होईल, ए इज इक्वल टू एम्प्टी सेट तयार होतो. तुम्ही हा सेट असाही लिहू शकता, ए इज इक्वल टू पाय असाही लिहू शकता. यालाही तुम्हाला बरोबर मिळेल, यालाही तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल. ओके.
हा झाला पहिला सॉल्व केला. सेकंड काय विचारलंय, x such that x स्क्वेअर 0. आता 0 चा स्क्वेअर काय येणार आहे, 0च येणार आहे. मग याच्यात b मध्ये काय येईल, 0. 0 हा सुद्धा एक एलिमेंट आहे, तो 0 आहे म्हणजे त्याला व्हॅल्यू नाही किंवा तो एम्प्टी आहे असं होत नाही, कारण आपण एक एलिमेंट तिथे 0 लिहिलेला आहे म्हणून याच्यात हा 0 एलिमेंट आला. ओके, हे सेकंड झालं. आता सी मध्ये काय म्हटलंय, x such that phi x minus 2 is equal to 0. आता हा जरा तुम्ही नीट लक्ष द्या या सेटकडे. इथे 100% सगळ्यांचं चुकणार. का चुकणार ते मी सांगते. इथे काय म्हटलंय, x such that phi x minus 2 is equal to 0. पुढे त्यांनी कंडिशन दिलेली आहे, x belongs to n, नॅचरल नंबर पाहिजे. हा, इथे खरी गंमत आहे म्हणून मी नेहमी सांगते तुम्हाला क्वेश्चन नेहमी 3 टाइम्स रीड करायचा. ओके, आता हे इक्वेशन खाली घ्यायचं. हा, आपण phi x minus 2 is equal to 0. आता हे नेहमी पद्धतीने सॉल्व करायचं आपण. phi x is equal to 0 plus 2. phi x is equal to 2. x is equal to 2. हा phi इथे मल्टिपल आहे, इकडे डिवाइड होईल. उत्तर काय आलं, 2/5. आता तुम्ही म्हणाल ते 2/5 आलंय. आता हा 2/5 मला सांगा, हा कोणता नंबर आहे, नॅचरल आहे, होल नंबर आहे, इंटिजर आहे, का तो रॅशनल आहे, का रियल आहे, कुठला नंबर आहे. हे आलेला आन्सर जर का तुमचं नॅचरल नंबर असेल तरच तुम्ही इथे एलिमेंट तो ते आन्सर लिहिणार. पण हा नॅचरल नंबर नाही, हा इंटिजर आहे. सॉरी, हा रॅशनल नंबर आहे. इंटिजर नाही, सॉरी, हा रॅशनल नंबर आहे. पण आपल्याला त्यांनी नॅचरल नंबर सांगितलेला आहे. हा रॅशनल नंबर आन्सर आलाय, इथपर्यंत आन्सर लिहून सोडून द्यायचं. आणि हा बिलॉंग टू हा नॅचरल नंबर नाही म्हणून सी चं उत्तर काय येईल, एम्प्टी सेट येणार. काय येईल, एम्प्टी सेट. काय एम्प्टी सेट येणार, मी परत सांगते, नीट लक्ष द्या. एम्प्टी सेट काय येईल, कारण जे आन्सर आपल्याला आलं आहे हा नॅचरल नंबर नाहीये. हे आन्सर जे आहे हे नॉट बिलॉंग टू नॅचरल नंबर, नॉट बिलॉंग टू नॅचरल नंबर म्हणून हा एम्प्टी आला आहे. बघा, मी रिपीट करते नेहमी तुम्हाला ही गोष्ट. हे तर सिंपल आहे, हे तुम्ही सॉल्व करू शकता. पण काय कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन पण नीट बघायची. आता इथे समजा असं असतं, x बिलॉंग्स टू r म्हणजे इंटिजर. मग हा इंटिजर आहे का, नाही, तेव्हा सुद्धा तुमचा हा ब्लँक आला असता. पण जर काही इथे रॅशनल नंबर असेल, x बिलॉंग्स टू रॅशनल नंबर, तर मग तुम्ही इथे 2/5 लिहून हे तुमचं एक एलिमेंट आलं असतं. ओके, पण इथे हा नॅचरल नंबर त्यांनी कंडिशन दिल्यामुळे याचा आन्सर ब्लँक येतो. मग आता मला सांगा, एम्प्टी सेट किती आले याच्यामध्ये, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स. कोणते कोणते आहेत, ए आहे आणि सी आहे. मग काय लिहिणार, सेट ए अँड सी, सॉरी बी लिहिले, सी. सेट ए अँड सेट सी इज अन एम्प्टी सेट्स. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. खूप सोपं आहे मुलांनो, याची नेहमी प्रॅक्टिस करा. दिवसात एकदा तरी कमीत कमी 2-2, 3-3 याच्यातले सम सोडवायला पाहिजे तुम्ही. ओके, चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. ओके, प्रॅक्टिस सेट 1.2 मधला लास्ट क्वेश्चन आहे. पहिले याच्या आधी आपण एम्प्टी सेट्स बघितले, इक्वल सेटचे एक्झाम्पल सॉल्व केले. आता आपल्याला फायनाइट आणि इनफायनाइट चा सेट सॉल्व करायचा आहे. काय क्वेश्चन आहे, वाचा. राइट विथ रिझन which of the following sets are finite or infinite. खाली हे काही आपल्याला एक्झाम्पल दिले, हे फायनाइट आहे की नाही हे ओळखायचं. फायनाइट आणि इनफायनाइट तुम्हाला माहिती आहे. फायनाइट म्हणजे काउंटेबल, लिमिटेड. इनफायनाइट म्हणजे अनकाउंटेबल, अनलिमिटेड. ओके, आता एक्झाम्पल दिले आपल्याला त्यांनी. सेट ऑफ इंटर फॉर्म मध्ये एक्झाम्पल दिले आपल्याला, ते लिस्टिंग मेथड मध्ये, रोस्टर मेथड मध्ये सॉल्व करायचं. त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की हा फायनाइट आहे की नाही. सेट ऑफ इंटर फॉर्म मधनं कळणार नाही, तुम्हाला तो सोडवावाच लागेल. ओके, फर्स्ट काय दिलं एक्झाम्पल, ए सेट दिला आहे x such that. आता हा x काय आहे, x लेस दॅन 10. x इज अ नॅचरल नंबर. लेस दॅन 10 आहे
पण कोणते पाहिजे? नॅचरल नंबर पाहिजे. नॅचरल नंबर माहिती तुम्हाला, मग 10 पेक्षा कमी असलेले नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9. हा म्हणजे हे काउंटेबल आहे, लिमिटेड आहे, म्हणून हा झाला फायनाइट सेट. ओके. आता सेकंड y बी सेट दिला आहे y such that y काय आहे नीट लक्ष द्या. y काय आहे? y less than -1, y is an integer. y काय आहे? -1 आहे. -1 पेक्षा कमी, पण कसे हवे? इंटिजर. इंटिजर माहिती आहे तुम्हाला? इंटिजरची ती स्केल 0 1 2 3 4 5, इकडे -1 -2 -3 -4, सो इकडे भरपूर नंबर आहे, अनकाउंटेबल नंबर आहे. मग -1 पेक्षा कमी सांगितलंय, लेस दॅन. हा मग -1 पेक्षा कमी काय? -2 -3 -4, हे बघ -2 -3 -4 अँड सो ऑन. अनकाउंटेबल अनलिमिटेड नंबर्स आहेत इंटिजरचे, म्हणून हे झाले इनफायनाइट. ओके. आता नेक्स्ट, सेट ऑफ अ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेतल्या 9th स्टँडर्ड मध्ये किती मुलं आहेत? काउंट करू शकतो की नाही आपण? एका वर्गात समजा 25 आहे, 50 आहे, तर असे 4 वर्ग असतील तर आपण काउंट करू शकतो, म्हणून तो काउंटेबल आहे. इथे मी काउंटेबल लिहिलंय, असं लिहायचं नाही, तुम्ही इथे फक्त काउंटेबल आहे म्हणून आहे फायनाइट. ओके. आता सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये किती लोक राहतात, किती लोक आहेत, हे ऑल्सो इज ऑल्सो आपण हे काउंट आहे, काउंटेबल आहे, लिमिटेड आहे, म्हणून हा पण झाला फायनाइट सेट. ओके. फायनाइट सेट झाला. नेक्स्ट, सेट ऑफ ॲपरेट्स इन अ लॅबोरेटरी. लॅबोरेटरी मध्ये म्हणजे जी तुमची सायन्सची लायब्ररी असते, ज्या लॅबोरेटरी असते, तिथे जे एलिमेंट्स, ज्या वस्तू तुम्ही वापरतात, फॉर एक्झाम्पल थर्मामीटर, लिटमस पेपर, ग्लास असतात, तुमचे काचेचे काही ग्लास असतात, त्याच्यावर तुम्ही एक्सपेरिमेंट करत असतात की नाही? त्या एक्सपेरिमेंट मधनं ते किती आयटम आहेत आपण काउंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता समजा तुम्हाला सांगितलं तुमच्या किचन मध्ये किती डबे आहेत, तुम्ही काउंट करू शकता. किती भांडी आहेत काउंट करू शकतो. तसे लॅबोरेटरी मध्ये तुमच्या किती एलिमेंट्स आहेत, किती वस्तू आहेत, कोणकोणत्या आहेत, हे आपण काउंट करू शकतो, म्हणून हे झालं फायनाइट. इज ऑल्सो फायनाइट. आता सेट ऑफ होल नंबर. हे तुम्हाला माहितीच आहे, सेट ऑफ होल नंबर. होल नंबर कशाने डिनोट करतो आपण? W, कॅपिटल W. सेट ऑफ होल नंबर 0 1 2 3 अँड सो ऑन सो ऑन सो ऑन सो ऑन. अनकाउंटेबल अनलिमिटेड, म्हणून हा कोणता झाला? इनफायनाइट झाला. ओके. सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कशाने डिनोट करतो आपण? Q ने डिनोट करतो. these also अनकाउंटेबल अनलिमिटेड, म्हणून हे काय झाले? इनफायनाइट झाले. ओके. हे कोणते झाले सेट? इनफायनाइट झाले. आता याच्यात फायनाइटचे किती सेट्स आहेत? 1 2 3 अँड 4. ओके. किती? 4 सेट्स आहेत. ते फायनाइट आहे, जे काउंटेबल आहे, जे लिमिटेड आहे. आणि इनफायनाइटचे 1 2 अँड 2. ओके. 3 एक्झाम्पल इनफायनाइटचे आहे आणि 4 फायनाइटचे आहे. ओके. समजलं तुम्हाला? अतिशय सोपा सेट आहे हा. शेवटचा हा क्वेश्चन जो आहे तो एकदम सोपा आहे. तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील, तुमची प्रॅक्टिस असेल, तर याच्यावर आधारित मी तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण नाहीये, हा पूर्ण लेसन झाला आपला की मग मी तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन्स देणार आहे. त्याच्यामध्ये हे सगळं असणार आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मध्ये जे आपण मेथड शिकलो, रियल मेथड, लिस्टिंग मेथड, त्याच्यावरचे आधारित क्वेश्चन. सेकंड याच्यामध्ये काय शिकलो आपण? 1.2 मध्ये टाइप्स ऑफ सेट शिकलो, इक्वल सेट शिकलो, याच्यावर आधारित हे क्वेश्चन्स आहेत. अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत. जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं अजून सोपं होत जाईल. ओके. आता याच्यावर आधारित पूर्ण लेसन झाल्यावर मी काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स देणार आहे. ते होमवर्क असणार आहे, ते सोडवून आणायचे. मग एक व्हिडिओ मी असा बनवेल की त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी सॉल्व्ह करून दाखवेल. ते चेक करायचं तुम्ही, तुमचं आणि ते क्वेश्चनचे आन्सर सेम आहेत का. ओके. त्याच्या आधी तुमचा होमवर्क झालेला पाहिजे. ओके. ओके. थँक्यू.